लोकनियुक्त सरपंच पदाची निवड होऊन 1.5 महिना झाला तरीही सहीचे नमुने दिले नाहीत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी करत अधिकार न दिल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच मंदिरा कांबळे यांनी केली आहे. राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाड ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक एप्रिलमध्ये झाली आहे. निवड होऊन 1.5 महिने झाले तरीही सरपंचांचा सहीचा अधिकार देण्यात आला नाही. या कामी ग्रामपंचायत अधिकारी संभाजी परीड हे मनमानी करत असल्याचा आरोप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मे महिन्यात माझी सरपंच म्हणून निवड झालेली आहे. तरी 1 महिना झाला आम्ही सही नमुना दिलेला आहे ग्रामसेवकांकडे, पण त्यांनी काय अजून 1 महिना झाला तरी त्यांनी आम्हाला सही नमुना करून दिले नाहीत. आणि आम्ही स्वतः पडताळणी केल्यावर त्यांच्या बॅगेमध्ये आम्हाला सगळं कागदपत्रे वगैरे सापडली. तरी आम्ही या गावचा विकास करायचा असला किंवा आम्हाला माहिती हवी असली तर ते ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी आम्हाला अजूनपर्यंत दिलेलं नाही. आमच्या निदर्शन आलं की त्यांनी तिथे सही नमुना हजर दाखल केलेली नव्हती कागद. मग आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे विचारल्यानंतर ते सभापतींच्या समोर ज्यांना बोलवण्यात आलं ते तिथं हजर झाल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की आपण टपाल केले म्हणून सांगितल्यानंतर ते टपालला गेलेलं नव्हतं. त्यानंतर आम्ही चौकशी केली तर टपाल नव्हतं. मग नंतरनं आरवाई साहेबांनी त्यांना डायरेक्ट विचारलं काय कागद कुठं आहेत, तर त्यांनी आपल्या बॅगेतली काढून साहेबांच्याकडे दिलीत. असं केल्याने त्यांनी सही नमुन्याचा काय प्रकार आहे तो आम्हाला काही समजलेला नाही आणि काहीतरी कामामध्ये अफरातफर असल्यामुळे ते सही नमुना लांबवायला लागलेत. यावेळी युवराज कांबळे, दिलीप कांबळे, रवींद्र कांबळे, शंकर कांबळे, बबन कांबळे, निखिल कांबळे, सुरेखा कांबळे आदी उपस्थित होते. बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.